शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अजिमभाई सय्यद यांचा 49वा वाढदिवस सर्वधर्मीय, सर्व राजकीय आणि सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने समाजरत्न सप्ताह आयोजित करण्यात आला होता। या सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। विशेष म्हणजे नाशिक शहरातील प्रत्येक शाळेत अजिमभाई सय्यद यांना निमंत्रित करून केक कापण्याचे कार्यक्रम पार पडले। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। सर्वप्रथम आम्ही अजिमभाईवर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी दिली होती, परंतु त्यांचा कामाचा ध्यास, काम करण्याची पद्धत, माणूस जोडण्याची पद्धत, या पद्धतीच्या माध्यमातून आम्ही त्यांना गेल्या वर्षीपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून दिलेली आहे। पण फक्त राजकारण नाही, वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। याच बोधातून गेले अनेक वर्ष गरजवंतांना सहकार्य करायचं, कुठल्याही सणाच्या माध्यमातून असेल, RTOच्या माध्यमातून असेल। अजिमने गेल्या 8-10 वर्षापूर्वी या कामाला आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि हा वटवृक्ष अतिशय मोठा झालेला आहे। अजिमची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे। शिवसैनिक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अजिमभाई सय्यद यांच्या रूपानं एक चांगला खंबीर असा कार्यकर्ता शिवसेनेला आज मिळालेला आहे। आपण बघत आहोत, कुठलंही काम असो, कुणाचंही काम असो, याच्यासाठी मदतीला धावून जाणारा। आपण बघितलं कोरोना काळ असो, त्या कोरोना कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर गरीब माझे मित्र अजिम यांच्या वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या संख्येने त्यांचे सगळे चाहते, त्यांचे हितचिंतक, त्यांचे नातलग, तसंच व्यासपीठावर इतके मान्यवर उपस्थित राहिले, यावरूनच आपल्याला अजिमच्या कामाची, त्याच्या कामाच्या झपाट्याची, त्याची लोकसंग्रह करण्याची वृत्ती ही दिसून येते। अतिशय प्रेम करणारा माणूस, पण अतिशय कामासाठी हटून बसणारा माणूस, की कोणीही कुठलंही काम त्याच्याकडे घेऊन गेलं तर तो ते करणार म्हणजे करणार। तो आहे आज अजिमभाईंचा वाढदिवस। अजिमभाईंबद्दल तेवढं सांगितलं तेवढं कमी आहे। अजिमभाईंनी सर्वांसाठी, सर्व वाहतूक सेनेसाठी म्हणा, सर्व साधारण लोकांसाठी जे काम उभं करतात ते अतिशय सुंदर पद्धतीने काम उभं करतात। त्यातली एक छोटीशी गोष्ट सांगतो। मला त्यांनी आत्ता एक रमजान चालू असताना एक 4-5 दिवसा पहिले फळ वाटपाचा कार्यक्रम असतो, त्याला बोलवलं। मला पाहून भाऊ आनंद झाला। तो कार्यक्रम ते ये सब अजीम भाई के चाहने वाले हैं और इस दिन का वो बड़े बेसब्री से इंतज़ार करते कि कब मौका मिलेगा अजीम भाई को मिलने का, मुबारकबाद देने का। ऐसे वक्त में उनको मुबारकबाद देना ये उनके काम की तारीफ़ करने के बराबर है। अजीम भाई से जैसा किसी ने अभी बोला कि अजीम भाई रमज़ान में बहुत गौर गरीबों को पूरे महीनाभर फल वाटप करते। आमच्या पक्षाकडनं, माझ्या परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जेव्हा या नाशिक शहरात आम्ही व्यवसायाला सुरुवात केली, माझा पण एक छोटासा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे। अजिमभाईंना आज माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतोच, पण जो व्यक्ती समाजासाठी, न्याय हक्कासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी लढतो, त्याच्यासाठी समाज हा येतच असतो। गेल्या कित्येक वर्ष राजकारणाच्या पलीकडचं प्रेम हे अजिमभाई आपल्यावर करत असतात। सर्व पक्षातील त्यांचे संबंध, नुसतं एकच पक्षाचे ते पदाधिकारी आहे म्हणून संबंध नाही, तर त्यांचे सर्व पक्षाचे संबंध आहे। आणि अजिमभाईंच्या हस्ते एक अशी मोठी सेवा घडते की आमचे PI साहेब, रियाज सर, व्यासपीठावरती सगळेच उपस्थित असलेले सगळेच मान्यवर नेते मंडळी, मी यांचे सर्वांचे माझ्या कुटुंबातर्फे व माझ्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे त्यांचे आभार मानतो। साहेब, कालपासून माझा वाढदिवस करायचा म्हणजे मला काय वाढदिवस करायचा शौक नाही आहे, पण वाढदिवस करायचं कारण आमचे जे वाहतूकदार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, गोरगरीब लोक, यांची हाक ऐकणारा
नाशिक जिल्ह्यामध्ये कोणीच नव्हता. जेव्हापासून तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली तेव्हापासून मी तो काम हातात घेतला आणि या गोरगरिबांची सेवा करायचं काम मी चालू केलं. आज त्या कामाची मला पावती. साहेब, मी एक एवढा नशीबवान माणूस आहे शिवसेनेमध्ये, तर मी जास्त काय बोलत नाही, पण मला जे प्रेम लोकांकडनं भेटलं साहेब. 2 दिवसापासून मी केक कापू राहिलो. मला स्वतःला माहित नाही गिनती मी किती केक कापले असेल नाशिक जिल्ह्यामध्ये. सकाळपासून 6 वाजेपासून मी केक कापू राहिलो साहेब. मी माझ्या वाहतूकदारांचे खरंच मी त्यांचे कौतुक करतो. त्यांनी मला प्रत्येक शाळेवर बोलवून त्यांनी माझा सत्कार केला, माझं स्वागत केलं. मी अशा वाहतूकदार. आणि साहेब, आता एक्झाम चालू आहे. दिवसभर त्यांनी शाळेच्या गाड्या चालवतात. ते शाळेचे मुलं सोडून आणि त्यांनी घरी बी मला वाटतं गेले का नाही गेले, पण त्यांनी माझा वाढदिवस म्हणजे वर्षात एकदा 25 मार्च येतं, त्यांना असा होतो का आपला हा वाढदिवस नाही आहे, हा आपला एक म्हणजे अजिम भाई मला मानणार आहे. मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो का तुम्ही माझ्यावरती जे प्रेम तुमच्या दाखवलं. आणि मी जे काही काम केलेलं आहे आजपर्यंत, जेवढे बी काम केलेले आहे, मी ते काम करत असताना मला जे मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आमचे उदयजी दळवी साहेब, राहील सय्यद, मी त्याला तो एक चांगला शिक्षक म्हणजे तो चांगला शिकलेला मुलगा आहे, पण त्यांनी मला पाहिलं का जेव्हा पप्पा डॅडी जसं काम करतात त्याला पण आवड आहे. त्यांनी कधीच राजकारण केलेलं नाही, पण माझ्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो का मला एवढी खात्री आहे का माझ्यापेक्षा जास्त काम माझा तो चिरंजीव माझ्यासाठी आणि तुमच्या लोकांसाठी करेल. एवढंच सांगतो. मी जास्त काय बोलणार नाही. आज तुम्ही माझ्यासाठी वाढदिवसाला तुम्ही सगळे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमासाठी संघटनेच्या सर्व सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी, साई हार्ट केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, नगरसेवक दिनकर पाटील, नगरसेवक प्रथमेश गीते, नगरसेवक सचिन मराठे, सायबर क्राईमचे रियाज शेख, गंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सभासद, पदाधिकारी, महिला आघाडी, रिक्षा चालक मालक, क्रेन चालक मालक, ट्रक टेम्पो चालक मालक, ॲम्ब्युलन्स चालक मालक, जेसीबी चालक मालक यांच्यासह बारामती, अहिल्यानगर, जामनेर, जळगाव, जालना, ओझर, पिंपळगाव, कळवण, सटाणा, देवळा, येवला, वैजापूर, सिन्नर, घोटी, इगतपुरी, मुंबई या भागातील सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजिमभाई सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एकूणच समाजसेवा, एकता आणि संघटन शक्तीचा संदेश देणारा हा वाढदिवस सोहळा विशेष ठरला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक.